भाजपचे आमदार परिणय फुकेंनी एजंट बॉम्ब फोडलाय। विधानसभा अधिवेशनामध्ये प्रश्न लावण्यासाठी, लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडून व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। फुकेंनी या संदर्भातील ऑडिओ क्लिपही सादर केली। विधानसभेत प्रश्न का लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल या संदर्भातील धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळताय। फुकेंच्या या एजंट बॉम्बने आता एक मोठी खळबळ उडाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। किंवा महालक्ष्मी इंडस्ट्री असणार या संदर्भात काल या संदर्भातला प्रश्न एलक्यू खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे। त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या 2 दिवसाआधीचे काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाइपचे जे लोक आहेत, जे हे प्रश्न का लावायचा नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे आहे। ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे। कुटुंबांना जे तांदूळ जाते ते निकृष्ट दर्जाचे जातं आणि या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी ही सहन केली जाणार नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल। दरम्यान परिणय फुके यांच्यासोबत या संदर्भात एक्सक्लुझिव्ह बातचीत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी केली आहे, बघूया। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। धान घोटाळ्याच्या नावावर कुठंतरी मोठा गैरव्यवहार होत असल्याचं जे आहे विधान परिषदेमध्ये मांडण्यात आलं। माजी मंत्री परिणय फुके यांनी खरं तर हा विषय मांडला आणि त्यानंतर एक मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला। नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, काय तुमचा नेमका आरोप आहे? काही गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल्सच्या विरोधात ही लक्षवेधी लावण्यात आली होती आणि त्या लोकांना सांगण्यात आलं होतं की लक्षवेधी किंवा एलक्यू न लावण्याकरता यांच्याकडनं, या राईस मिलर्सकडनं पैशाची मागणी केली होती आणि त्या राईस मिलर्सला धमकावण्यात आलं होतं आणि या संदर्भातले ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहे आणि मी ते काल या लक्षवेधी लागण्याच्या आधीच माझ्यापर्यंत आली होती। ही या लक्षवेधीचं सगळे जे ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स हे माननीय फडणवीस साहेबांकडे मी दिलेले आहेत आणि ते निश्चितच याच्यावर कारवाई करणार आहे। नाही, काही कितीतरी जागेवर आमदार देत आहेत आणि या ज्या धमक्या ज्या मी स्पेसिफिक बोलून राहिलो, या ज्या सगळं जे झालं ते एका नेत्याचे राईट आणि लेफ्ट हँड जे होते त्या दोघांचं, एक राईट हँडचा ऑडिओ क्लिप आणि लेफ्ट हँडचा व्हिडिओ क्लिप आहे। निश्चितच हा खुलासा मी करणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोरेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर आपण बघितलं यावेळेस आता ही एक्सक्लुझिव्ह बातचीत। मात्र परिणय फुके यांनी आरोप नेमके काय केले ते सुद्धा आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार होतो असं परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे। लक्षवेधी लावून कारवाई करू अशी राईस मिल्सना धमकीही दिली जाते। राईस मिल बंद करून जेलमध्ये टाकण्याच्या देखील धमक्या दिल्या जातात। विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांच्या जवळचे कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। एजंट सोबतच्या कॉलची ऑडिओ क्लिप देखील विधिमंडळामध्ये त्यांनी सादर केली असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। बातमी निश्चितच मोठी आहे। परिणय फुके यांनी हा एजंट बॉम्ब फोडलेला आहे।